श्रद्धा और भक्ति से उत्प्रेत माहौल में आज जालना शहर से जय भोले ग्रुप की ओर से अमरनाथ यात्रा के लिए तीसरी ट्रिप रवाना हुई। इस अवसर पर रेलवे स्टेशन पर विशेष उत्साह देखने को मिला, जहां पूर्व विधायक कैलाश गोरंट्याल ने स्वयं उपस्थित रहकर यात्रियों को यात्रा के लिए शुभकामनाएं दी। जालना से जय भोले ग्रुप की तीसरी ट्रिप अमरनाथ यात्रा के लिए आज रेलवे स्टेशन से रवाना हुई। अब तक इस वर्ष ग्रुप के माध्यम से 500 से अधिक श्रद्धालु यात्रा पर जा चुके हैं। सभी यात्री रेलवे के माध्यम से जम्मू कश्मीर की ओर प्रस्थान कर रहे हैं। भक्तों को विदा देने के लिए पूर्व विधायक कैलाश गोरंट्याल स्टेशन पर उपस्थित रहे और यात्रियों को शुभकामनाएं दी। मी अगोदर जय भोले ग्रुपच्या सर्व सदस्यांना मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद करतो। जयदेव या ग्रुपकडून, जय भोले ग्रुपकडून गेल्या 20 वर्षापासून अखंड अमरनाथ यात्रा ते जातात। आमचे मित्र कुलदीप भाऊ यांनी याची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आमचे मित्र रवी जगदाळे असेल किंवा त्यांच्या ग्रुपचे लोक प्रतिवर्ष 300-350 जालन्याच्या शिवभक्तांना घेऊन अमरनाथचे दर्शन करायला जातात। मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चित एक चांगला उपक्रम जय भोले ग्रुप करतो, त्यांना पुन्हा माझ्याकडून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। 250 पेक्षा 2 जत्ते अगोदर गेलेले, हा तिसरा जत्ता आहे, म्हणजे आतापर्यंत 500 लोकांचा जत्ता अमरनाथकडे गेलेला आहे। जय भोले मागील जवळपास 20 वर्षापासून जय भोले ग्रुप तर्फे अमरनाथ यात्रेचे नियोजन करण्यात येत आहे। यावर्षी जवळपास 400 जणांच्या वरती अमरनाथ यात्रेस जात आहे। 29 जून आणि त्याच्यानंतर 1 जुलैला असे 100 व्यक्तीचे रजिस्ट्रेशन जाऊन ते आज जम्मूला पोहोचलेले आहे। त्याच्यानंतर जे रजिस्ट्रेशन झालेले त्या 200 लोक अमरनाथ यात्रेसाठी रवाना होत आहे। खरं पाहिलं तर यावर्षी जे अमरनाथ पहलगाममध्ये जे आतंकवादी हमला झाला होता, त्याच्यानंतर असं वाटलं होतं की बाय यात्रेकरूच्या भाविकांच्या संख्येमध्ये घट होईल, पण तसं काही झाले नाही। उलट दरवर्षी जितके भाविक राहते त्याच्यापेक्षाही जास्त भाविक यावर्षी उत्सुक आहे। आणि यावर्षी आम्हाला रजिस्ट्रेशन करण्याकरता काही त्रास झाला होता, ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले नाही। त्याच्याकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन भाविकाला रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागलेले आहे आणि त्याच्यामुळे रजिस्ट्रेशनची वेगवेगळ्या तारीख भेटल्यामुळे आमचे जय भोले ग्रुपचे आम्हाला यावेळेस 4 ग्रुप तयार करावे लागलेले आहे। हे पहिला ग्रुप आमचा 29 जूनला गेला, त्याच्यानंतर 1 जुलैला गेला आणि आज तिसरा ग्रुप जवळपास आम्ही 200 लोक घेऊन आज 5 जुलैला इथं जालन्यातून निघत आहोत। मला सांगा की सुरुवातीला किती यात्रेकरू जायचे ना, आज तुम्हाला काय वाटतं, कसं सुरुवातीला ज्यावेळेस माझे मोठे बंधू श्री कुलदीप राज कक्कड यांनी ज्यावेळेस अमरनाथ यात्रा चालू केली होती त्या सुरुवातीला केवळ 5 जण होते, दुसऱ्या वर्षी 10 जण होते। परंतु या वर्षी असं इतकं झालेलं आहे की रजिस्ट्रेशन न झाल्यामुळे कमीत कमी 400 ते 500 लोकांचा आम्हाला मेडिकल करून त्यांना फॉर्म परत द्यावा लागलेला आहे। कारण श्राईन बोर्डचे अशी नियम आहे की जोपर्यंत तुमचे रजिस्ट्रेशन होत नाही त्याच्याशिवाय तुम्हाला दर्शनाची परवानगी भेटत नाही आणि तुम्हाला तिथं आतमध्ये पण एंट्री भेटत नाही। त्याच्यामुळे फक्त जालना जिल्हा सोडून बाकी प्रत्येक ठिकाणी श्राईन बोर्डानं रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा दिलेली आहे। फक्त जालनाच असं आहे जिथे श्राईन बोर्डानं आपल्याला रजिस्ट्रेशनची परवानगी दिलेली नाहीये आणि मराठवाड्यातील सर्वात मोठा ग्रुप आपल्या जय भोले मित्रमंडळाच्या माध्यमातून जालन्यातूनच जातो दरवर्षी।